युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं, त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही, किंवा ती काही क्लिप आहे ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। हे त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल